आणि आता उर्वरित जिल्ह्यांच्या टॉप 9 आपण बातम्या बघूयात। जळगावमधून विमानसेवा देण्यासाठी मुहूर्त मिळाला। विमानसेवा पुरवणाऱ्या फ्लाय 91 कंपनीकडून 24 आणि 26 मे रोजी ट्रायल फ्लायचं आयोजन करण्यात आलंय। लवकरच जळगाव पुणे विमानसेवा सुरू होणार। भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जमीनदोस्त झालेल्या धानाला फुटलेत कोंब। धान उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान। हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची अपेक्षा। सोयाबीनचे दर वाढत नसल्यामुळे लातूर जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत। आता लातूरच्या अडत बाजारामध्ये सोयाबीनचे दर 4500 रुपयांवर स्थिर। अखेर चौथ्या दिवशी अमरावती महानगरपालिका कर्मचाऱ्यांना संप त्यांनी मागे घेतलाय। मनपा आयुक्तांच्या लेखी आश्वासनानंतर संप स्थगित। दिवाळीपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन। नांदेडच्या नायगावात शेतकऱ्याला पुदिना लागवडीमधून लाखोंचं उत्पन्न। गेल्या 10 वर्षांपासून शेतकऱ्यांकडून पुदिन्याची लागवड। नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 172 विजेचे खांब कोसळले। महावितरणचं 42,51,000 रुपयांचं नुकसान। अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित। विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरू होणार। मंदिर समितीच्या अध्यक्षांची माहिती। मंदिराच्या संवर्धन कामामुळे पदस्पर्श दर्शन बंद होतं। दौंड तालुक्यामधील 59 अनधिकृत होर्डिंगवर कारवाईचा बडगा। तर दौंड पंचायत समितीनं बेकायदा होर्डिंग मालकांना नोटीस बजावली। रत्नागिरीच्या चिपळूणमधील 19 होर्डिंग मालकांना आता नगर परिषदेची नोटीस। पुढील 2 दिवसात अनधिकृत होर्डिंग हटवण्याच्या सूचना। आणि आता देश विदेशातल्या टॉप 9 बातम्या।